गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळ सकाळ स्वीटी इकडे येऊन बसले बघा रानात. कारण आहे ना, इथं तुमचं दाज येतं ना, ह्या मिरच्या आपल्या लावलेल्या ना, ह्यांना खत घालतात असं बुडाला इथं उकरून. चांगल्या फुटलेत मिरच्या आता, आणि त्याच्यातलं गवत पण काढत बसल्या सकाळ सकाळ. मी स्वयंपाक बनवत होते, चहा नाश्ता वगैरे सगळं झालं, आणि इकडं मग स्वीटी पण आली बघा तुमच्या दाजींबरोबर रानात काम करू लागायला. तर आल्यापासून गवत काढत बसले इथं. म्हणलं उन्हात आणायचं नको तायशा, काय इतकं ऊन म्हणजे सकाळच्या 9 वाजलेत बघा, पण इतकं ऊन लागतंय ना मापाच्या बाहेर. काल दिवसभर आबाळ आलतं, झिमझिम येत होती, आणि आज सकाळ सकाळ ऊन असं लागतं जसं काय उन्हाळा आहे. इकडं ताई बसली बघा आमची, मस्त असं गवत काढत सावलीला. तिथं जास्वंदीच्या सावलीला काढलं, तिथून आली इथं उन्हात काढलं, नंतर इथं चक्कूपाशी आली, तिथं सावलीला बसले. तिला म्हटलं नको तायशा राहू दे, म्हणलं ऊन ताणे आपलं घरात निवांत बस म्हणलं. आता डिलेवरीला 2च दिवस बाकी आहेत, 29 तारीख जवळ आली या. आणि आमची ताई बघा किती स्ट्रॉंग आहे, रानात काम करते आहे का नाही. आत्ताच हिंडून फिरून आली इकडून तिकडून घराच्या मागणं, आणि इकडं पप्पांबरोबर उशीर झाले इकडंच. आज नारळ नाही काढला ताई? नाही, आता वर येत नाही. हां आता वर येत, आता नाही. होय, मग बाकी काय? तो ते त्याला हे केलं ना, चिका आला ते, तू टोकरलं ना त्याला, त्याच्यामुळं. तर चला काय नाही म्हणलं, सकाळ सकाळ कशी ह्यांची कामं चालल्यात सांगावं तुम्हाला म्हणलं. आणि यांच्याबरोबर आहे ना मी चहा नाश्ता म्हणजे ही करून दिलं, सगळे ह्यांना खायला प्यायला घातलं, आणि मी स्वयंपाक बनवत होती, भाजी टाकली, आणि म्हणलं ताई कुठं गेली, ताईला हाक मारती. तर ताई इकडे येऊन बसली बघा. रान काय आपलं लय लांब नाही, ही घर आणि इथं रान. जांभळीच्या झाडाखाली बसली होती झोका खेळत, परत आली इकडं पप्पांकडं गवत काढू लागायला. एवढं गवत काढलं थोडंसं, आणि बसली इकडे बघा तुमचं दाजी येतं, तिथलं गवत काढते. तेवढं काढायचं राहिलं होतं, ते हरळी सारखंच येते, काढली तरी ते हरळी काढते. तर मग ही काय येऊ का आंब्याच्या झाडा बघा की, झाडावरच लावलंय त्याला. त्याने कसं धरलं या, कारले पण आले होत आहे, मागच्यांना पण आले ती, त्याला चांगली निघते नाही, तोडली नाहीत आपण. उठ चल घरी, दमानी उठ. कस काय हा, कुठं चला आता. हा हा होय आव, मी फक्त फुलच बघितलं होतं, कारलं नव्हतं बघितलं याचं. हे बघा इथं लावलंय मी वरती, तर ह्याने कसं याला धरलंय बघा ना इथून असं. हा ना, त्याच्यामुळंच लावलंय. आता ह्याने एका ह्याने धरलंय, आता ह्याला पण असं धरायला लावायचं. हा फुलं पण आलेत बघा, आणि आता ही पण वेल इकडं पांगला, ह्याला पण याच्यावरतीच लावायचा हे असं. हा ताई गेली तिकडच्या कारल्याकडं, इकडं बघा. हा तोडून चल करू, पप्पांना आवडतं आहे का नाही. मग तुमचं काय, सकाळ सकाळ बसला तिथं मिरच्यांना खायला टाकत. मोटर चालू करायची म्हणलं, खायला टाकून घ्यावं आधी थोडंसं. हा म्हणजे मोटर आता लाईट तर आली, आता 9 वाजले ना. हा लाईट आली, मोटर चालू करून भिजवून टाकून भिजवलं म्हणजे व्यवस्थित येते. हा ह्यानी लयच भारी धरलं, इकडून आलं, इथून धरायचं सोडून ह्यानी इकडे येऊन धरलं एकदम पॅक. चला तिकडची कारली तायशा तोडती या. सकाळ सकाळ रानातलं वातावरण हिरवगार. हा हा देते ताईने आणली बघा कारली तोडून, बघू. एवढीच वय, तेवढीच होती. पलीकडच्या साईडला आहेत की अजून, कुठं तोडली का? धर की हे. बरं चल तिकडचं ते खडा बघायला जायचं या. तो माझ्या हातात कारली दिली. अजून येल नाही, कारली आहेत की. हे तुम्ही बसा इथं, तुम्हाला जाताना घेऊन जाते. हा ती काय तिथं छोट आहे का कारली, ताई कारली. चला असू दे. इथं ना काल आपण जे खड्डा बुजवत होतो ना, म्हणजे जे साईडचं होतं ते सगळं बुजवून झालेलं आहे बघा. इकडं असं दाजींनी तुमच्या बुजवून घेतले मस्त असं, म्हणजे दाजींनी मी दोघांनी मिळून.
हाय का नाही पप्पाने काल केले. बघा अशा खिडक्या काढल्यात ह्याला आणि ती पाईप आपण कापून घेतल्या. आता त्याला तसला एल्बो आणायचा, दुसरा पाईप जोडायचा, त्याचं झाकण बनवायचं राहिलं तेवढं झाकण बनवलं आणि फरशी टाकली की झालं. फरशी पण नाही टाकली बघा अजून, काल आणायची होती पण काल काय नाही आणली. आज दाजी म्हणलं राशीनला नाहीतर बेगोनला जातो आणि येतो फरशी घेऊन. ताईने घेतली बघा इथली कारली, मी इथं ठेवली होती मगाशी जाताना. आता ही गवत काढायचं आहे बरं का, पण ह्याला वेळच नाही काढायला, एवढं काढून टाकावं लागेल नाहीतर पाऊस जर झाला ना तर मापाच्या बाहेर ती गवत येईन. चाफ्याची फुलं काय करते मन्यान गोल्या. आला आला आला. तर चला काय नाही, आज बरीच कामं आटपून घ्यायचे ते आम्हाला. काय काय येत आहे तारीख आली जवळ, जशी तारीख जवळ येईन तसं हा भीती वाटते तशी मला. तुला नाही ना वाटत? भ्यायचं नाही, भ्यायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं. हा भिलं की बीपी वाढते, बीपी वाढलं की मग सिझरला घेतात. काय मेहंदी काढायची ना, कमेंट आलत्या ग कारल्याचा वास. नाही पण सलाईन लावायला ही शिर सापडत नाही म्हणले, मेहंदी नाही लावायची आणि बाळ झाल्यावर पण मेहंदी लावायची नाही, इन्फेक्शन होतं. हां नाही हे निघून जाईन, ही लगेचच धुतलेली आहे, त्याचं नाही काय एवढं. पण आलते एका ताईंची कमेंट, एक दोघा जणांनी केलेली. हां ती शिर भेटत नाही ना त्याच्यामुळं. मला लावलेलं ना सलाईन, हिथं लावलेलं मला तेव्हा माझा बर्थडे झाला, मी आजारी पडलेली, डेंगू झालता. हिथं लावलेलं, आधी हिथं लावत होती, हिथं काय जमलं नाही, हिथं लावलं. मग हिथं होतं 4-5 दिवस होतं, मग हिथं फेर गेलं, परत हिथं लावायला बघितलं, हिथं पण नाही लागलं, मग हिथं लावलं. हिथं लावलं आहे का नाही. चला काय नाही, आता घेतो आम्ही कामावरून. हो इथं बसलाय कडीपत्त्याच्या साईडने दिसत नाही तर जांभळं झाले हाय असे, अजून त्यांना झाडावं लागेल. चला घेऊ आपण कामावरून. ती जी आजीकडनं जी साड्या आणले तर ना त्यांना व्यवस्थित नीटनाटकी करून ठेवायच्या, तर घड्या ही करून आपली बॅग भरून ठेवायची आहे का नाही. बॅग भरावं लागेल. कालच आजीचा फोन आलता, आईचा फोन आलता माझ्या, सांगत होती बॅग भरून ठेवा, असं करा तसं करा. लेपाटी शिवायला घेतले तुझ्या बाळाला, धुपटी बारकोशी. हा हातावर शिवती या म्हणली, 2 भेटल्यात म्हणली, शिवती चांगली. म्हणलं शिव, म्हणलं 2 दिवस आजच्या दिवसात होत्यान म्हणली, व्हिडिओ कॉल कर म्हणली, उद्या तुला दाखवते. चालतंय म्हणलं. तर चला काय नाही म्हणलं, सकाळ सकाळी ह्यांची कशी कामं चालू आहे तर ती दाखवा तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ घेतला. आणि स्वीटी पण हाय व्यवस्थित, चांगली स्ट्रॉंग आहे, ती पण सांगा म्हणलं तुम्हाला, म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर काय नाही, आता व्हिडिओला करते येण. तू जांभळ्या का देते सारखी ग? भूक लागली का? नाही, मग सर्दी होऊन देऊ नको. तुकमाने आला की आले, पक्षी इकडून तिकडून वरडत्यात येत्यात, मन्या गोल्या. चला व्हिडिओला करते इथं एंड. बाय बाय.